सुप्रभात मित्रांनो, आज आम्ही खूप लेट उठलेत. आज आमचा डे 4 आहे आणि आम्ही आज डिसाइड केले आजपासून आम्ही जवळच्या जवळ फिरणार. तर आम्ही आता चालले आहेत बीचवर आणि पवनचक्कीच्या इथे. तिकडे ऍक्च्युली पवनचक्की काढल्या आहेत, पण आता आम्ही जातोय. मी बाईकवर आणि समृद्धी आणि बाकी गाडी आणि याच्यावरती आहेत, दुसरी बाईकवरती आहेत. तर गाईज आम्ही इथे पोचलेत. गिरी कॅन्टीन आहे. इथे एक दुकान आहे. खूप मोस्टली कमी दुकानं असतात कॅन्टीनला. तर इथे एक दुकान आहे. तिथे आम्ही वडापाव, वडा, उसळ वगैरे सर्व खातो. आता आम्ही इथे स्टॉप घेतला. जस्ट घरातून निघालेत. तर विचारूया आहे की नाही, काय संपलं आहे सर्व. आहे ना मीत? आहे. ओके, ते गिरी कॅन्टीन आहे, बघा तुम्ही. ये इकडे समृद्धी. नाही, ही आमची जागा आहे. ही जागा आपलीच आहे. बस हे आम्ही आलो की या कॉर्नरलाच बसतो. आपल्या मध्ये इथे अंडी आहे. नच्चीला आत बसवतो ना. नच्ची ये इथे बस. नच्चीला आत बसवतो. इकडनं घुसशील काय? पहिला चाय की पहिला वडे बिडे खाऊया? आता पहिलाच चाय प्यायची. हा मग चाय घ्या. चालू झालं. आता चालू केला. इथे बसते. मी मला घुसवलेला अंड्यात. आम्ही चाललोय आता पवनचक्कीकडे आणि आशिषचा घर मस्त आहे. पण आम्ही तिकडे विजिट केलेला गणपतीसाठी. आम्ही पहिल्याच ब्लॉग मध्ये, अगोदरच्या ह्याच्यात सेकंड ब्लॉग मध्ये भेटेल तुम्हाला. ते गाव किती सुंदर आहे, नुसतं हिरवळ. सेकंड ब्लॉग नाही बघितला असेल तर तुम्ही बघून घ्या. मागच्या वर्षी इकडे आलेले तेव्हा जरा इकडे स्कॅरी वाईब होते, पण यावेळी इकडे राहायला आले पब्लिक. सुट्टी आहे की काय माहिती नाही, पण बंगले मस्त आहेत इकडे. बघा, हा बंगला मस्त आहे, सफेदवाला सर्वात. काय मातोश्री नाव आहे. हा इकडे एक छोटासा तळ आहे, तो मस्त आहे एकदम. पण आशिष बोललेला की इकडे खेचून घेतो पाणी करून. पण इकडे गणपती पण विसर्जन होतात, तर काय असं मला वाटत नाही काय आहे. तरी पण सावधानी पाळलेली बरी. एकदम आरामात बसा, घसरू नका. गुदगुले होते माशांनी. कुठे मासे रे? हलतात डोक्याची, घालतात ते मासे. माझ्या मासे तू नाही बसू शकते. तू खाली बस आणि मग नंतर पाय टाक खाली. हे बघा मासे, मॅनिक्युअर पेडिक्युअर. चुकीचं बोलला मी, पण कधी गेलो नाही. तर गाईस आता आम्ही इकडे असं छोटूसा तळ आहे तिथे बसलो आहोत. मी वडे कुठे आहेत?
मित्रांनो आम्ही आले आहेत आशिषच्या गावाचे ते हे आहे तळ आहे गिरियामध्ये आणि त्या तळ्याच्या बाजूला जे एक विहीर आहे ही विहीर जॉईंट होते या तळाला खालून आणि अजून एक जॉईंट आहे तिकडनं कुठेतरी जातो पुढे तुम्हाला दाखवतो थांबा आम्ही आमच्या बाईक वगैरे इथे पार्क केलेत आणि हे बघा तळ या तळ्यामध्ये होल आहेत तिकडनं आरपार जाता येते पाणी खूप स्वच्छ आहे आरपार दिसतात मासे दिसतात तुम्हाला हे बघा हे सगळ्यांनी असे करा ना हे मासे वगैरे पण असा हात करून काढ आणि हे लोक फोटो काढतात विहिरीत अभि हात ठेव ना विहिरीत परछाई जे येते हे आशिष ठेव ना सावली आशिष तर एक फोटोशूट वगैरे केलाय सगळे खुश आहेत पाणीच्या आत मूर्ती आहेत गाईज 1 2 3 4 या तळामध्ये गणपती विसर्जन सुद्धा होते 7 मूर्त आहेत पाणी खूप खोल आहे बघा दाखवतोय बघा गणपतीची मूर्ती आहे ते असंच सर्वीकडे मूर्त्या आहेत तर इथे पोहणाऱ्यांचा सुद्धा जीव गेलाय आशिष बोलतोय ते एका बाईने जीव दिलेला त्यामुळे पोहतात पण पोरं येतात इथे पोहायला मजा करतात रिस्क घेतात स्वतःच्या जीवावरती रिस्क घेऊन पोहतात इथे लोक हे गावाच्या एंडिंगला आहे हे नची लगेच पोहणारे पण बसून झाले आम्ही पोहणाऱ्यांना सुद्धा जीव गेला तरी खोल आहे तिकडे नाही जावं खूप फुल आहे हे तळ खूप खोल आहे या साईडने हे 12 फूट आहे वाटत आहे पण मध्ये 12 फूट खोल आहे 15 फूट आहे इथे पायऱ्या आहेत उतरायला आणि शक्यतो कमी आम्ही उतरतो आशिष बोलतो मी सेकंड पायरीपर्यंत जातो लास्ट त्याच्या पुढे नाही जात अभि पाय सरक लागते दे इकडे मजा येते गाईज आणि हे बघा इथून पाणी पुढे जाते शेतावर जाते बहुतेक हे नको रे जाऊ आशिष आशिष भाऊ आपला जातो आहे आशिष जाऊ दे आशिष त्याला सवय आहे तो जातो ना नाही जात त्याला पोहता नाही येत. आता बाईक घेऊन पवन चक्कीकडे जातो तू बसते बस पवन चक्कीवर चालल्यात आम्ही पवन चक्की तिकडे बंद केली आहे पण तरी स्पॉट तो पवन चक्कीचा स्पॉट होता गावचं एंड आहे काहीच आहे पुढे कुठलेच घर नाही एक टेम्पो आहे राईट साईडला टेम्पो मध्ये कोण नाही आता इथून पुढे ऑफ रोड रस्ता सुरू आता इथं रोड नाही इथे पक्का रोड नाही आहे स्वतःच्या रिस्कवर गाडी टाकावी लागते इथे आणि हा बघा आमचा नक्की चार्ज झालेला आहे खूप सुंदर असणाऱ्या दृश्य अरेबियन सी सुंदर दृश्य आहे बघा तुम्हाला गुरं चरताना दिसत दोन गुरं आहेत आता इकडली लोक काय करतात आपली गुरं सोडून देतात चरायला आणि मग ते संध्याकाळी आपोआप आपल्या गोठ्या वगैरे येतात भेटायला इकडे एक घर आहे ते पडीक आहे दाखव त्याचे कौलं वगैरे निघालेत आणि सॉरी इथं स्मशानभूमी आहे तर गावातले कुठेही प्रेत झालं तिकडे येतात आता आपण पोचायला आले तर गाईज आता आम्ही इथे वरती पोहोचलोय तिथे जरा आणि इकडनं डायरेक्ट समोर असा दिसतो बघू शकता तुम्ही किती सुंदर असं दृश्य आहे
किती सुंदर आहे मित्रांनो. डोंगरावरून अरेबियन सी बघायला मिळते. किती सुंदर आहे बघा. या साईडला 2-3 बोटी दिसत आहेत. पूर्ण गवताने भरलेलं एक डोंगर आहे आणि समोर जिकडे जेवढी नजर जाईल तेवढं अरेबियन सी, अरबी समुद्र आहे. आणि इथे खाली उतरू नाही शकत. खाली उतरणं खूप मोठा रिस्क आहे. त्यामुळे आम्ही याच स्पॉटवरती स्टे करणार, थोडा वेळ चिल मारणार आहेत आणि मग नेक्स्ट लोकेशनवर जाणार आहे. सो गाईज, इकडनं पूर्ण खोल दरी आहे एक आणि तिकडे नचिकेत पूर्ण टोकावर उभा आहे. हो, आणि तो जो दगड आहे ना त्याच्या पुढचा, तो दगड पूर्ण रिस्की आहे. तो हलतो पूर्ण. त्याच्यावरती उभा राहिला ना की पूर्ण दरदर दरदर त्याचा बॉबलिंग होते पूर्ण. नचीला बोललोय डेमो दाखवूया. आशिष डेमो दाखवणार आपल्याला. मेला तर या व्हिडिओत रेकॉर्ड होऊन जाईल. हे आशिष, एकदा जाऊन दाखव. चल चल चल. आला मागे तो नाही जाणार. जाईल तो. तू असं बोल नको जाऊन दाखव घरात. वेडी आहे तू. तिला नाही, त्याला नाही ओळखलाय तो अजून. आशिषची फाटली आणि पार्टी आलाय परत. तर प्लॅन कॅन्सल. इकडला दगडावर उभा राहायचा. राहू काय? नको नको, राहू दे. एकदाच चान्स होतो. केला बोलतो. आता हे चॅनल मध्ये टाकेल. आशिषचा चान्स मिस झाला. आणि हा बसलाय तिकडे. मस्त मला तिकडे अक्षय, नीट बस. मला तिकडे जाऊन बसायचं. नको बसू. काय रे. हे बघा गाईस, सुंदर दृश्य आहे. डोंगराच्या पायथ्याशी बसलेत. आपले उकडते बिहार नाही प्यायचे. चल चल. गाईज, आम्ही आशिषच्या घरापासून थोड्याच अंतरावरती समुद्र आहे. या समुद्राचं नाव मेट आहे आणि मेट 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 आहे. त्याला मेठावर जाऊया. मेठावर जाऊया असं बोलतात. तर पाणी किती क्लिअर आहे, रेती किती शुद्ध आहे, निसर्ग आहे चारू तरफ. आणि इकडे पहिला एक बसायला. आणि या पूर्ण बीचवर मेन म्हणजे खासियत की या बीचवरती पुऱ्या कोण नाही आहे. बीचवर कोण नाही मित्रांनो, कोण नाही. आम्ही सोडून. आणि दरवेळी असंच होते. आणि कधी येता आले तर मग मुंबईवरून कोण येतात ना, मग ते येतात मग संध्याकाळी 5-5:30ला येतात. मग इथे आलेत तर पहिले इथे थोडं गार्डन होतं. ते गार्डन वाटतं हे केलं. आणि इथेच बरोबर इथेच एक हे होतं, टेंट होता. आणि आम्ही 2019ला आलेले. अभि, मी, अक्षय, अजून आतिश आणि माली, आम्ही 5 जण आलेले. 5 जणांनी बचवलेली इथे. आणि राज होता आमच्याबरोबर, माझा काकाचा मुलगा. सो आम्ही इथे एक टेंट होता, तिकडे आम्ही मच्छो होते. मग तो टेंट आता नाही काय रे अभि. फुल गोवा फिलिंग, प्रायव्हेट बीच. आता मेटावरून विजयदुर्ग बीचला आले आम्ही. कारण मेटाचा समुद्र खूप खोल वाटत होता आम्हाला. तर आम्ही जास्त आत पण गेले नाही. इकडे आलो विजयदुर्ग बीचला. आता इथे जरा सेफ वाटते. बघूया आता पोहतील आम्ही इथे. पार्लेजी आणि आता गरिबी आले की 5ला पुडा घेतलाय. हे कोणतं रे ना. 3 द्या आणि 5 द्या.
मित्रांनो आता संध्याकाळचा टाइम झाला, आम्ही देवगडला आलेत. आम्ही मग अशी पोहायला गेलेले पण तो प्लॅन अनसक्सेसफुल राहिला. तर आम्ही देवगड बीचला थोडा पोहायला आलेत. किती सुंदर दृश्य आहे बघा तुम्ही, मजा आहे. सुंदर आहे बीच. तिथून वरून सुद्धा एक एंट्रन्स आहे, तिथे पायऱ्या आहेत. तिथे तिकडनं वर चढून खाली उतरताना खूप दम लागतो. आम्ही लास्ट टाइम गेलेले, सो या टाइम वर चढून खाली उतरताना दम लागतो हो, की खाली उतरून वर चढायला दम लागतो? दोन्ही. दोघांना दम लागतो तुला. चल, हा मस्त व्हिडिओ होता. पकडा निघेल, पुढे जाऊया. व्हिडिओ घे. मजा आहे गाइस. वेलकम टू देवगड हबीबी. थांबावून या जेव्हा पण येतील. एकदम मस्त आहे बीच. आज पूर्ण दिवस पोहायचा प्लॅन करत होते, एकदा पण पोहायला मिळालं नाही आम्हाला. पोहायला म्हणजे ॲटलिस्ट असं तरी करायला, ते पण मिळालं नाही. तिसरा बीच आहे हा आमचा. पण आम्ही बीच शोधला. पहिले गेले मेटावर, तिकडे पाणी रिस्की होतं, खोल होतं. सेकंड गेले विजयदुर्गाला. आणि थर्ड इथे शेवटी देवगडला आले. देवगडला आता आम्ही बघतो. मला तर भिजायचा मूड आहे. मजा घ्या तुम्ही. काय समृद्धी येते. अनिकेत, आपल्या मित्रांना जरा दाखव काय करतात आपण. इकडे आता मस्तपैकी पोहायचा विचार आहे. पाणी कसं आहे इकडचं? एक नंबर पाणी आहे, फुल नितळ पाणी आहे, स्वच्छ. पहिल्यांदा बघितलं कोकणात एवढं स्वच्छ पाणी आहे. कोकणात खूप स्वच्छ पाणी आहे. पण कोकणाच्या समुद्रात फक्त एकच धोका आहे की इकडे खोलगट जागा खूप असतात. तर इकडनं डायरेक्ट गेला ना खाली पण जाऊ शकतात, कारण की मध्ये मध्ये खड्डे असतात असं. तर पोहताना नीट, पण काय एवढं रिस्क नाही जवळपास गेले तर. आता सर्वांनी चप्पल काढल्यात तिकडे आणि आता पोहायची बारी आहे. पाणी बघा किती साफ आहे, पण हे धूळ आहे, धूळ होतं, रेती आहे म्हणून, नाहीतर पाणी खूप साफ आहे इकडे. पॅन्ट वर काढा रे. तर गाईस तुम्ही बघू शकता की इकडे यांची कबड्डीचा गेम चालू आहे पाण्यामध्ये.
अनिकेत किती छोटा वाटतोय बघू शकता त्यांच्या समोर एवढूसा. अक्षय काय ऐकत नाही. अक्षय बोलतो भावाला पाडून राहणार दोन्ही. पाडला. अनिकेतने पाणी पण प्यायलेलं आहे. तर गाईज नवीन गेम सुरू झालाय. 2 टीम आणि गोळे फेक. गाईज आता उभे राहून फेक चालू झालेली आहे. आणि अक्षय आंघोळ करायला बसला आहे.